नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, इंडी आघाडीचं काय होणार याचा अंदाज प्रत्येक जण लावतोय. ही इंडी आघाडी लोकसभेपर्यंत टिकणार की ती संपणार असे कयास लावले जात आहेत. मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेले देशातले विविध विरोधी पक्ष, ते पक्ष गुण्यागोविंदाने नांदतील का? निवडणुकीपर्यंत त्यांची ही आघाडी टिकेल का? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात होते. त्याच्यावर चर्चा होत होती. अर्थात मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेले पक्ष ही आघाडी अगदी शेवटपर्यंत टिकेल आणि आम्ही मोदींना पर्याय देऊ, आम्ही मोदींना हरवू इथपर्यंत म्हणत होते. पण मित्रांनो, या इंडी आघाडीचा पोपट हा 5 राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मेलेला आहे. तो पुन्हा जिवंत होईल अशी आशा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. पवार म्हणाले की इंडी आघाडीचा पोपट हा विधानसभा निवडणुकीपुरती मेलेला आहे आणि मग लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यात पुन्हा जान फुंकू आणि तो पुन्हा जिवंत होईल. पण मित्रांनो, पोपट मेल्यावर त्याच्यात जान फुकण्यात आणि जान फुकून तो जिवंत होईल का याचं उत्तर पवारांकडे नाहीये. मंडळी, आज वायबी चव्हाण सेंटर मध्ये पत्रकार परिषद झाली शरद पवार यांची आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी हे सरळ सांगून टाकलं. इंडी आघाडीमध्ये मतभेद आहेत असं शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत सर्वजण एकत्र राहतील, त्यांच्यामध्ये एकमत होईल असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभेत सभा निवडणुकीत मात्र हे पक्ष एकत्र राहणार नाहीत असं भाकीतच शरद पवार यांनी करून टाकलेलं आहे. शरद पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीत मतभेद आहेत आणि त्यामुळे ही इंडी आघाडी विधानसभा निवडणुकीत एकत्र असेल की नाही हे मलाही सांगता येत नाही. पण कसं आहे की काहीही झालं तरी आपण कसे मोठे आणि मोदींना हरवण्यासाठी आपल्याकडेच कसा पर्याय हे पवार साहेब सांगायचे राहत नाही. तसंच झालं. त्यांनी सांगितलं की यस, आमच्यात मतभेद आहेत. म्हणजेच काय, तर जागा वाटपावरून इंडी आघाडीमध्ये एकमत होणार नाहीये आणि ही इंडी आघाडी लोकसभा निवडणुकीपूर्वीच आपले प्राण त्यागणार आहे. आणि त्याचा प्रत्यय आता 5 राज्यात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये येतोय. पवार म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये काही इंडी आघाडी होणार नाही, कारण त्या ठिकाणी ममता बॅनर्जी यांचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे त्यांना स्वबळावर तिथे लढायचंय. अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे, पण आम्ही त्याच्यावर चर्चा करून मार्ग काढू. चर्चा कसली करणार हे मात्र पवार सांगत नाहीये. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे ते त्या कुठल्याही पक्षाला आपल्या सोबत घेऊ इच्छित नाहीये. आणि जरी त्यांनी अन्य कुठल्या पक्षाला सोबत घेतलं तरीही त्यांना पडणाऱ्या जागा तेवढ्या मिळणार आहेत. त्यामुळे इंडी आघाडीतले इतर पक्ष तिथे त्यांच्या सोबत जाऊ इच्छित नाही. आता पवारांनी केवळ पश्चिम बंगालचं उदाहरण दिलं, पण मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये काय आहे? मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला स्वबळावर लढायचं आहे. मुलायम सिंग यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी तिथे समाजवादी पक्षाला 10 जागा मागितल्या होत्या, पण काँग्रेस त्या द्यायला तयार नाहीये. म्हणजेच ज्या ठिकाणी आपलं प्राबल्य आहे त्या ठिकाणी हे इंडी आघाडीचे पक्ष अन्य कोणाला बरोबर घेऊ इच्छित नाहीयेत. राजस्थानमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. काँग्रेस अन्य कोणाबरोबरही तिथे निवडणूक लढवू इच्छित नाहीये. याचाच अर्थ स्पष्ट आहे की हा इंडी आघाडीचा पोपट हा विधानसभा निवडणुकीपूर्वीच मेलेला आहे. तो संपलेला आहे. आता मित्रांनो, हा पोपट मेलाय
हे मात्र पवार साहेब जाहीररित्या सांगत नाही. ते त्याला आमच्यात मतभेद आहेत म्हणजे तो पोपट झोपलाय असं सांगू इच्छित आहे. आणि लोकसभा निवडणुकीत तो पुन्हा जागा होईल आणि आम्ही सगळे पुन्हा एकत्र येऊ अशा भाबड्या आशेवर पवार सध्या आहेत. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत मतभेद आहेत हे पवार साहेब आताच सांगतात की हो, आमच्यामध्ये जागा वाटपाबाबत मतभेद आहेत. कोणाला कुठल्या राज्यात किती जागा मिळाव्यात, काय मिळाव्यात हे आमच्यात अद्याप ठरलेलं नाहीये आणि त्याबद्दल एकमत होईल असंही शक्यता नाहीये. पण मोदींना हरवण्यासाठी आम्ही एकत्र येऊ. मंडळी, ही इंडी आघाडी जेव्हा स्थापन झाली त्याच वेळेस या इंडी आघाडीचं भवितव्य काय हे माझ्यासारख्या अनेक युट्यूबर्सने सांगून टाकलं की हे आता एकमेकांच्या हातात हात घेतायत, हात वरती करतायत. पण ज्या वेळेस लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणुकीची वेळ येईल तेव्हा हे पक्ष एकत्र येणार नाही. कारण प्रत्येकाला आपला सौतासुभा सांभाळायचा आहे. पश्चिम बंगाल हा सौतासुभा ममता बॅनर्जींचा आहे. तिथे मात्र ममता बॅनर्जी यांना कोणाबरोबरही आघाडी करायची नाहीये. कारण तिथे आपण सत्तेत येऊ शकतो आणि अशा वेळेस आपल्या सत्तेत अन्य कोणीही वाटेकरी नको असं ममता बॅनर्जी यांना वाटतंय आणि त्यामुळे तिथे त्या कोणालाही सोबत घ्यायला तयार नाही. राजस्थान, मध्य प्रदेश असेल तिथे काँग्रेस कोणाला सोबत घ्यायला तयार नाही. कारण त्यांना खात्री आहे की आपण तिथे स्वबळावर सत्तेत येऊ शकतो. अशा वेळेस अन्य कोणाला ते घेऊ इच्छित नाहीयेत. थोडक्यात काय, विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो, मोदींना हरवण्यासाठी किंवा मोदींना या देशातून हाकलून देण्यासाठी हे पक्ष एकत्र आले तरीही ते एकत्र नांदू शकत नाहीत. यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यामुळे या देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. पण मित्रांनो, मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतं आणि कधी कधी किवही येते ती म्हणजे या इंडी आघाडीवर सगळं लक्ष केंद्रित करून आता ही इंडी आघाडी मोदींना हरवणार या भाबड्या आशेवर राहिलेल्या समाजवाद्यांची. हे समाजवादी त्यांचं ध्येय एकमेव आहे आणि ते म्हणजे मोदींना हरवायचं. पण मग मोदींना हरवायला मोदीं इतका सक्षम ताकदीचा नेता हवा. हा नेता आपल्याकडे नाही म्हणून तो नेता अन्यत्र कुठे मिळेल का याचा शोध ही मंडळी सगळी घेत होती आणि त्यांना एकदम इंडी आघाडीमध्ये त्यात तो नेता दिसला. मंडळी, अशा वेळेस हे नेते एकमेकांशी भांडत आहेत. त्यामुळे ते काही सत्तेत येत नाहीत आणि मोदींशिवाय त्यांना म्हणजे या देशाला पर्याय राहणार नाहीये. आणि त्यामुळे ज्या भाबड्या आशेवर हे समाजवादी आजपर्यंत वावरत होते त्यांची आशा ओल ठरली. तीच भाबडी आशा घेऊन शरद पवार मित्रांनो कार्यरत होते. पवार साहेब त्यांचं सरकार महाराष्ट्रात होतं. अर्थातच ते त्यांनी जुगाड करून आणलं होतं आणि ते सरकार गेलं. इतकंच नाही तर त्यांचा पक्षही फुटला. पक्षाची दोन शकलं झाली. अशा वेळेस अन्य राज्यात भाजपला अद्दल घडू किंवा देशात भाजपला अद्दल घडू या महत्वाकांक्षेतून पवार साहेब कार्यरत होते आणि त्यामुळे इंडी आघाडीत फारसं आपल्याला स्थान नाही हे माहीत असूनही प्रत्येक वेळेस या पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यात चर्चा घडवण्यासाठी पवार प्रयत्न करत होते. पण आता मित्रांनो, या पक्षांनी त्यांचं मूळ रूप दाखवायला सुरुवात केली आणि आपण सपशेल हरलोय
हे पवारांना कळतंय पण वळत नाही. ते वळत नाहीये का? कारण त्यांच्या दृष्टीने भाजपला धडा शिकवायचा आहे. आणि तो धडा आपण म्हणजे पवार साहेब स्वबळावर तर शिकू शकत नाहीत. इतरांच्या मदतीवरच त्यांना अवलंबून राहावं लागतं. आणि ती मदत आता काही मिळणार नाही हे पवार साहेबांना ठामपणे कळतंय. आणि म्हणूनच पवार साहेब म्हणतात की पोपट विधानसभेत मेलाय, लोकसभा येईल तेव्हा तो पुन्हा जिवंत होईल. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.